पूर्ण दगडाची आहे रे तटबंदी आहे की नाही. म्हणजे पूर्ण होती ही पण पडली पण आहे की नाही. चौकोनी तिथपर्यंत मला दिसते. इथे एक पाण्याची टाकी आहे, इकडे एक पाण्याची टाकी आहे. त्याच्यानंतर पूर्ण असं काटवण्यातून जावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण रानाखानाचा जो टोंप आहे तो दिसतो इथून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज आलेलो आहोत एक कर्तव्यनिष्ठ आणि सेवकाच्या समाधीस्थानाच्या इथे. हे जे लोकेशन तुम्ही बघता हे राणीखान टोंब म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे लोकेशन आहे ते शिर्डी सिन्नर जो हायवे आहे, शिर्डी नाशिक जो हायवे आहे त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतं. आणि देवपूर गावामध्ये हे जे लोकेशन आहे ते पाहायला मिळतं. जर तुम्हाला याची जे लोकेशनची लिंक आहे किंवा मॅपची जी लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर आता पूर्ण स्टोरी ह्या टोमची राणीखानची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे की पानिपतचं युद्ध झालं होतं, त्याच्यामध्ये अब्दाली जो शाह होता त्याच्यासोबत आपल्या मराठ्यांचं युद्ध झालं होतं. तर मराठ्यांच्या युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की तिसरं पानिपतचं जे युद्धामध्ये आपला मराठ्यांचा हा पराभव झालेला होता. आणि त्याच्यामध्ये जे शूरवीर जे आपले सरदार होते महादजी शिंदे हे सुद्धा जखमी पडले होते. आणि हा जो राणीखान होता तो एक पाणक्या म्हणून काम करत होता. म्हणजे ज्यावेळेस जे जखमी वगैरे होतात त्यांना पाणी देण्याचं काम करणं म्हणजे पाणक्याचं असतं. तर त्याच्यासोबत एक त्याची बस्ती असते, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं, 30 ते 40 लिटर पाणी असतं. जे कुणी जखमी जे असतील त्यांना ते पाणी दिलं जातं. तर मग असंच ज्यावेळेस जो पाणख्या होता राणीखान याला दिसलं की महादजी शिंदे जे आहेत आपले जे सरदार आहेत ते जखमी झालेले आहेत. तर मग त्यांना त्याने एका सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतर त्याच्यावर औषधोपचारसुद्धा केले सरदारावरती आपल्या. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस ते शुद्धीत आले. तर त्यावेळेस मग त्यांना समजलं की बाबा आपल्याला ज्याने वाचवलं तो एक पाणख्या म्हणजे राणीखान आहे. तर मग त्याचं कौतुक करण्यासाठी त्याने पेशवे दरबारामध्ये त्याला बोलवण्यात आलं. आणि त्याला एक जहांगीरी म्हणजे देवपूर, पिंपळगाव, त्याच्यानंतर जामगाव पास्ते असे 4 जे गाव आहेत ते जहांगीरी म्हणून आणि बरेच असे जे जडे जवाहर आहे ते देण्यात आले बक्षीस म्हणून. तर मग ज्यावेळेस तो देवपूरमध्ये ज्यावेळेस आला तर मग राणीखान तर मग त्यांनी इथे त्यांच्यासाठी एक वाडा बनवला. आणि त्या वाड्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे पूर्ण जे लोकेशन आहे म्हणजे ते पूर्ण तटबंदी होती. ती तटबंदी आता पडलेली, पण त्यावेळेस त्यांनी आणलं त्यावेळेस मग इथे वेगवेगळे जे त्यांना एक हत्तीसुद्धा मिळाला होता, गणपती हत्ती म्हणून. एक गणपती हत्ती त्यांना मिळाला होता बक्षीस म्हणून. तर मग तो एकदा असंच चरत असताना तो वारला. मग त्याच्या स्मरणार्थ त्यांनी इथे गणपती हत्तीचं मंदिरसुद्धा मागं बांधलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ज्यावेळेस मग राणीखान ते इथं येत होते त्यांचं असं सांगितलं जातं त्यांना काही अहंकार नव्हता. म्हणजे ज्यावेळेस ते गावात फेरफटका मारायचे ते पायी मारायचे. आणि ज्यावेळेस गावाची जी वेस आहे ती ओलांडल्यानंतर ते मग घोड्यावर बसायचे असं सांगितलं जातं. आणि मग त्यांनी इथं जे बाबा संत होते त्यांच्या बाजूलाच एक मस्जिदसुद्धा बांधली होती. त्यामुळे जे अजान आहे किंवा आपली आरती आहे ती एका वेळेस ऐकू येईल असं सुद्धा त्यांनी नियोजन हे केलेलं होतं. तसंच त्यांनी असे बरेचसे जे पराक्रम आहे ते केलेले होते. आणि एक कर्तव्यनिष्ठ सेवक म्हणून मग महादेव शिंदेने त्यांना हे पूर्ण बक्षीस दिलं होतं. आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला मग त्यांची ही समाधी आपल्याला मागे पाहायला मिळते. तर लोकेशन खूप छान आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह पण आहे. लोकेशनच्या जे समाधीस्थान आहे तिथंच आपल्याला पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे तीच समजते. आणि असं एक कारण आहे की असे जे लोकेशन आहेत तिथं जायला रोडसुद्धा चांगले नाही आहेत. म्हणजे तुम्ही पाण्याच्या टाक्या वगैरे बघितल्या असतील, नाहीतर मी पुढे दाखवेलच. तर रोड नाही आहे. आम्ही खाली गेलो, परत वरती आलो, त्याच्यानंतर परत इकडे मागे
आलो. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या रोडने मग आम्ही इकडे आलो आणि सांगायला पण कोणी नाही, म्हणजे एवढं हे ठिकाणी कोण असणार सांगायला आपल्याला, बरोबर की. आणि म्हणजे संवर्धन केलं पाहिजे अशा गोष्टींचं. बरेचसे जी तटबंदी वगैरे ती पडलेली आहे, मंदिराची जी अवस्था आहे तुम्ही बघता मागे, ती पण आता थोडी खास्त होत चालली. अशाकडे थोडं सरकारने आपलं थोडं लक्ष घातलं पाहिजे. आणि ही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन जर आवडली असेल, हे जे लोकेशन असेल ते आवडलं असेल, आणि हा जो ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल, नक्की एवढं लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये.